आजच्या या सेशनमध्ये आपण सोनोमीटर सेकंड म्हणजेच लॉ ऑफ टेन्शन प्रूव्ह करणाऱ्या या एक्सपेरिमेंटवरती चर्चा करणार आहोत. म्हणजेच ऑब्झर्वेशन टेबल, त्यानंतर कॅल्क्युलेशन, त्यानंतर ग्राफ आणि त्यानंतर खरं तर रिझल्ट आणि स्लिप वाईज आपल्याला याचं प्रेझेंटेशन कसं करावं लागेल हे सुद्धा आपण बघणार आहोत. फक्त या एक्सपेरिमेंटची जी प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला आत्ता दाखवणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की सोनोमीटर फर्स्टमध्ये जे आपण केलं तेच आपल्याला या सोनोमीटर सेकंडमध्ये करायचं असतं. फरक इतकाच आहे सोनोमीटर फर्स्ट आणि सोनोमीटर सेकंडमध्ये की त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण 5 वेगवेगळे ट्युनिंग फोर्क वापरले होते आणि जे टेन्शन होतं ते कॉन्स्टंट ठेवलं होतं. या सोनोमीटर सेकंडमध्ये आपण काय करणार आहोत तर ट्युनिंग फोर्क एकच वापरणार आहोत आणि मास जे आहे अर्थात टेन्शन ते आपण बदलणार आहोत. सो फरक इतकाच आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, लक्षात घ्या. सोनोमीटर फर्स्टमध्ये ट्युनिंग फोर्क वेगवेगळे वापरायचे आहेत आणि टेन्शन कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि सोनोमीटर सेकंडमध्ये टेन्शन बदलत जायचं आहे, ट्युनिंग फोर्क एकच ठेवायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे तर जो ट्युनिंग फोर्क आहे तो त्या रबर पॅडवरती आपटायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सोनोमीटर बॉक्सच्या तिथे नेऊन ठेवायचं आहे स्ट्रिंगच्या जवळ आणि मग ती व्हायब्रेशन्स पास ऑन होतील आणि मग आपल्याला अशा पद्धतीने ती नाईफ एजेस ॲडजस्ट करायचे आहेत जेणेकरून काय होईल, ती जी स्ट्रिंग आहे ती मॅक्सिमम फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होईल आणि तो जो पेपर रायडर आहे तो खाली पडेल. अर्थात जर तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पुन्हा एकदा जर बघायचं असेल तर सोनोमीटर फर्स्टचा जो फर्स्ट पार्ट आहे त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पण देऊन ठेवेन. पहिली जी कमेंट असेल ती आणि दुसरं म्हणजे आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे सुद्धा तुम्हाला ही लिंक मिळून जाईल. तर याच्यामध्ये काय केलं आहे बघा, आपण जे मास अटॅच्ड टू द वायर इन्क्लुडिंग द हँगर असं म्हटलं आहे एम ग्रॅम. तर आपला जो पहिला जो हँगर असतो बेसिकली तोच हँगर प्लस ते वेट असं मिळूनच 500 ग्रॅम असतं. सो पहिलं मास जे आहे 500 ग्रॅमचं ते आपल्याला अडकवायचं आहे. पुढचा जो कॉलम आहे टेन्शनचा आहे बघा, टी इज इक्वल टू एम जी. आपल्याला माहिती आहे जीची व्हॅल्यू जी 980 आहे, 980, त्याने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला कॉलममध्ये हा नंबर मिळालेला आहे आणि व्हायब्रेटिंग लेंथ जी आहे ती आपण या ठिकाणी मिळवलेली आहे 12.1 आणि त्यानंतर मग 12.1 हाच मीन राहिलेला आहे. यानंतर आपण इथे एल स्क्वेअर करतो आणि टी बाय एल स्क्वेअरचा जो ॲक्च्युअली कॉलम आहे हा मी आत्ता भरला आहे, पण तुम्हाला हा आत्ता भरायचा नसतो. हा कॉलम आधी एम्प्टी असतो. ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेशन टेबल करणार आहोत, लॉग टेबलने सोडवणार आहोत, त्यानंतर आपल्याला हा फिलअप करायचा असतो. ठीक आहे. सो आता आपण टी आणि त्यानंतर करस्पॉन्डिंग एल आणि त्यावरून एल स्क्वेअर फाइंड आउट केलेले आहेत बघा. 500 ग्रॅमसाठीची ही व्हायब्रेटिंग लेंथ आहे 12.1, त्यानंतर 1000 ग्रॅमसाठी ही इतकी आलेली आहे 17.1, त्यानंतर 1500 ग्रॅम म्हणजेच 1.5 kg ही 20.9 आणि 21 आल्यामुळे इथे मीन जो आहे सरासरी जे ती दोघांची बेरीज भागिले 2 त्यामुळे 20.95. ओके. मीन फक्त आपल्याला हा असा 0.95 म्हणजे 2 डिजिटपर्यंत मिळू शकतो, कारण ही आपण थोडक्यात हे कॅल्क्युलेशन करूनच मीन काढतो. जेव्हा तुम्ही रीडिंग घ्याल ते डेसिमल पॉईंट नंतर एका अंकानंतर असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर हा जो मी ते स्क्वेअर केला आहे हा ॲक्च्युअल कंडिशनमध्ये सिम्पली तुम्ही जर लॉग टेबलचा वापर करून करत असाल तर हा एवढा पूर्ण नंबर मिळणार नाही, कदाचित तुम्हाला 438.90 असा मिळेल. मी हा सिम्पल 20.95 इंटू 20.95 असा गुणाकार केलेला आहे आणि त्यानंतर हे तुम्हाला इथे दिसतं अननोन टेन्शन जे असणार आहे आपलं 5वं टेन्शन असणार आहे इथे. तर आपल्याला ते माहीत नाही आहे ॲक्च्युली मास किती आहे त्याचं, त्यामुळे टेन्शन डॅश असेल, पण आपण व्हायब्रेटिंग लेंथ मोजू शकतोय. ती आपल्याला मिळालेली आहे या एक्सपेरिमेंटमध्ये 18.4 आणि त्यामुळे त्याचा करस्पॉन्डिंग एल स्क्वेअर जो आहे तो 338.56 आपल्याला मिळाला आहे. टी बाय एल स्क्वेअर पुन्हा एकदा आपल्याला काढता येणार नाही कारण आपल्याला टीच माहीत नाही. ओके. सो आपलं जे फिजिक्सचं प्रॅक्टिकल हँडबुक आहे म्हणजे प्रॅक्टिकल नोटबुक, खरं तर त्याला नोटबुक असं म्हटलं बालभारतीने, तर त्याच्यानुसार जे आहे आपलं ऑब्झर्वेशन टेबल हे या पद्धतीने राहील. यानंतर आपण वळूया कॅल्क्युलेशन टेबलकडे. तर आपल्या ज्या नोटबुकमध्ये प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये जे रीडिंग्स दिलेत त्याच्यामध्ये 5वा नंबरसुद्धा आहे, परंतु या कंडिशनमध्ये मात्र 5वा जो कॉलम आहे तुम्हाला दिसतो इथे मी डॅश डॅश केलं आहे. खरं तर मी डॅश न करता इथे डॉट 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 केलं आहे, कारण काही केसमध्ये इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करावी लागणार आहेत.
ओके, आता जे पुस्तकामध्ये किंवा त्या नोटबुकमध्ये जे आपल्याला करायचं आहे फिजिक्सच्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये, तिथे आपल्याला हे 5वं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, कारण अननोनचं जे कॅल्क्युलेशन आहे हे आपल्याला नंतर करावं लागतं. म्हणून मी इथे डॉट 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 ठेवले. सो डिपेंड्स की तुम्हाला काय करायला सांगितले. म्हणजे ज्यावेळेला आपण प्रॅक्टिकल स्लिप्सचा अभ्यास करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे जे 5वं रीडिंग आहे त्यामुळे 5वा कॉलम जो आहे तो आपल्याला भरावा लागणार आहे. सो या पद्धतीने लॉग टेबलचा वापर करून आपण या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या भरणार आहोत. बघा इथे काय होते, लॉग टी, जे सगळे पहिले जे नंबर्स आहेत वरचे टीचे त्या सगळ्यांचे लॉग बघून घ्या, पहिल्या रो मध्ये लिहून टाका. त्यानंतर एल स्क्वेअरसाठी एल स्क्वेअरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचे सगळे 1 2 3 4चे हे लॉग जे आहेत ते बघून टाका. त्यानंतर ए मायनस बी आहे हे लक्षात घ्या, या दोघांची वजाबाकी, कारण आपल्याला टी अपॉन एल स्क्वेअर काढायचा आहे. डिवायडेड बाय असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो लॉगची, आणि त्यामुळे यांची दोघांची वजाबाकी इथे आली आहे. आणि पुन्हा एकदा यांचा अँटीलॉग जर बघितला तर आपल्याला काय मिळेल, टी बाय एल स्क्वेअर. सो या पद्धतीने हे मिळालेत. आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, नंतर टी बाय एल स्क्वेअर मीन सुद्धा आपल्याला घ्यावा लागणार आहे. समजा परीक्षेमध्ये ही स्लिप आली, म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये जी आहे L13 नंबरची जी स्लिप जी तुमच्या समोर मी आता ठेवली आहे, या स्लिपमध्ये काय म्हटलं आहे बघा, अ ट्युनिंग फोर्क ऑफ नॉन फ्रिक्वेन्सी इज गिवन टू यू. आणि मग त्यानंतर व्हायब्रेटिंग लिंक मोजा म्हणून सांगितलं आहे. कशासाठी, तर फॉर 4 डिफरंट नोन टेन्शन्स अँड 1 अननोन टेन्शन. सो 4 जी टेन्शन्स आहेत ती आपल्याला माहीत असणार आहे, 4 वजनं कुठची ती, आणि एक जे असणार ते अननोन असणारे टेन्शन. याचा अर्थ तुम्हाला कुठलाही अननोन मास तुम्हाला दिलेला असणार आहे आणि मासला जी न मल्टिप्लाय केलं की टेन्शन मिळणार आहे. ओके, सो असं कुठलं तरी एक वस्तू दिलेली असेल, दगड असेल म्हणा किंवा अगदी कुठलं तरी धान्य असेल जे एका पिशवीत भरलेलं आहे, कशाही पद्धतीने तुम्हाला दिलेलं असेल की ज्याचं टेन्शन म्हणजे ज्याचं मास तुम्हाला माहीत नाही आहे. आणि मग या 4 ज्या टेन्शनवरून आपण काय करणार आहोत, तर टी बाय एल स्क्वेअरची. आता तुम्हाला माहिती आहे मगाशीच मी तुम्हाला दाखवलं की तो जो शेवटचा कॉलम आहे आपला टी बाय एल स्क्वेअरचा, त्याच्यामध्ये जे शेवटची व्हॅल्यू आहे ती काय आपल्याला येत नाही, तिथे डॅश करावं लागतं आपल्याला. सो जेव्हा तुम्ही टी बाय एल स्क्वेअर मीन जेव्हा काढणार या 4 व्हॅल्यूंवरून, त्याच्यावरून आपल्याला अननोन टेन्शन यांनी इथे काढायला सांगितलेलं आहे. ओके, सो हे करत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर बघा इथे कुठेही ग्राफचा उल्लेख केलेला नाही आहे, आणि त्यामुळे याचं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा याची जे ऑब्झर्वेशन्स आहेत, कॅल्क्युलेशन्स कसं असणार आहे हे मी तुम्हाला आता सांगतोय. बघा, सो हे बघा, हे ऑब्झर्वेशन टेबल जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, फक्त इथे काय करून घ्यावं लागेल, तर इथे तुम्हाला दिसतंय तळाला मी इथे टी बाय एल स्क्वेअरचा मीन लिहिला आहे. म्हणजे या 4 जे रिडिंग्ज आपल्याला आलेले आहेत टी बाय एल स्क्वेअरच्या, ओके, त्याचा हा जो मीन आहे तो लिहिला आहे आपण 3348.75 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर असं आपण याचं युनिट लिहिलेलं आहे. ओके, अर्थात मी पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर देतो, या 4ही व्हॅल्यू आपण आधी भरलेल्या नसणार आहेत, लक्षात घ्या. काही मुलं काय करतात, यांचा हा टी आणि हा एल स्क्वेअर, आता त्यांना भागाकार करणं कठीण जाणार आहे म्हणून कदाचित करणार नाहीत, पण एन एल कॉन्स्टंटच्या वेळी हा इथला एन आणि एल यांचा गुणाकार लोक करत होते. तर ते लक्षात घ्या, हा जो आहे हे जे उत्तर आहे आपल्याला टी बाय एल स्क्वेअरचं मिळणार आहे, ते आपण कॅल्क्युलेशन टेबल नंतर जे उत्तर येत आहेत ती आपण इथे फिलअप केलेली आहे, लक्षात घ्या. आणि इथे 5वं जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं ते टी बाय एल स्क्वेअर याला येत नाही आहे. सो या 4चा मीन हा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. हा मीन पुढच्या टेबललाही मी तसंच ठेवणार आहे बघा, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, इथे मी मुद्दामून या याच्यामध्ये 5वा जो कॉलम आहे तो कटच करून टाकला आहे. म्हणजे जर ही जी स्लिप आली जर तुमच्या समोर, तर तुम्ही काय कराल, तर 5वा जो कॉलम आहे ॲक्च्युली 5 नंबरचा, तो घेण्याची काही गरज नाही आहे. सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन टेबल आहे जे मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने या 4 ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच व्हॅल्यू मी तिथे आपल्या ऑब्झर्वेशन टेबलच्या शेवटच्या कॉलममध्ये लिहिलेले आहेत. ओके, सो टी बाय एल स्क्वेअर मीन जो आहे हा आपल्याला या पद्धतीने मिळालेला 3348.75 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आणि त्यांनी विचारलं होतं त्या पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवतो अननोन टेन्शन कसं काढणार आपण. अननोन टेन्शनचा फॉर्म्युला आहे बघा, टी बाय एल स्क्वेअरचा जो मीन आहे त्याला जर एल डॅश स्क्वेअरने आपण मल्टिप्लाय केलं, म्हणजे त्याचा अर्थ हा थोडक्यात हा पण एलच आहे म्हणा एक प्रकारचा, त्यामुळे हा एल स्क्वेअर आणि हा एल स्क्वेअर हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर काय होईल बघा, या इक्वेशननुसारच मुळात हा एल स्क्वेअर जाईल आणि तुम्हाला कोण मिळेल, तर टी मिळेल. बरोबर आहे. आणि म्हणून इथे आपण काय करणार आहोत बघा, नॉन टेन्शनचा जो कॅल्क्युलेशन आहे त्यासाठी आपण हा टी बाय एल स्क्वेअरचा मीन घेतला आहे हा, आणि एल डॅश स्क्वेअर जो आत्ता आपण काढला होता, ओके, तो आपण इथे फिलअप केला आहे. ओके, यांचा जो गुणाकार आहे तो तुम्ही लॉग टेबलने करू शकता. मी स्ट्रेट अवे आत्ता कॅल्क्युलेटरचा वापर करूनच हे केलेलं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही हे लॉग टेबलने कराल तेव्हा तुम्हाला माहिती आहे 4 डिजिटपर्यंत एक्झॅक्ट असणार आहे, त्यामुळे कदाचित 1134 वगैरे नंबर तुम्हाला मिळू शकतो आणि पुढे 000 तुम्हाला द्यावे लागतील. बरोबर आहे, कारण का 4च आपल्याला डिजिट मिळालेले असतात. कॅरेक्टरिस्टिक नंतर आपण ठरवतो की कुठे
पॉईंट द्यायचा, डेसिमल पॉईंट. तर 4 नंबर आपल्याला मिळालेले असतात. पुढे आपण मग काय करतो, आपण पुढे 000 देत जातो आणि मग ती कॅरेक्टरिस्टिक जी आहे त्याच्यानुसार आपण डेसिमल पॉईंट देतो. ठीक आहे. सो कदाचित तुम्हाला 1134 त्याच्यानंतर 000.0 असं उत्तर कदाचित मिळेल. आणि हे जे अननोन टेन्शन आहे हे या पद्धतीने तुमचं निघेल. सो ही जी स्लिप आहे याच्यात जर तुम्हाला अननोन टेन्शन काढायला सांगितलं असेल तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता. इथे कुठेही आपण ग्राफ प्लॉट केलेला नाही. ओके. सो जो रिझल्ट आहे तो आपला हा आहे. पुढची स्लिप तुम्हाला दाखवतो. स्लिप नंबर जी L12 आहे. ओके. आपल्या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा जर पाहिजे असेल तर शेवटच्या पानांवरती जा आणि बघा एकदा. ती स्लिप तुमच्या समोर ठेवली आहे बघा. इथे काय म्हटलं बघा, अ ट्युनिंग फोर्क ऑफ नोन फ्रिक्वेन्सी इज गिवन टू यू. Using sonometer, determine the length of wire vibrating in unison with given tuning fork for 4 different tensions T म्हटले and 1 unknown tension. Plot a graph of L square against T. Hence determine the unknown tension. Also draw the conclusion from the graph. So इथे बघा क्लीन अँड क्लिअर त्याने असं म्हटलं, प्लॉट अ ग्राफ ऑफ L square against T. सो आता प्रश्न हाच आहे जे या स्लिपमध्ये विचारलं होतं ना, तेच या दुसऱ्या स्लिपमध्ये आहे. फक्त तिथे आपण कॅल्क्युलेशनवरून आपण जो काय होता T/L² मीन जो होता तो कॅल्क्युलेट केला होता. इथे आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्यांदा ग्राफ प्लॉट करायला सांगितलंय. सो या स्लिपमध्ये 2 गोष्टी तुम्हाला काढायला सांगितल्यात, एक तर अननोन टेन्शन आणि दुसरं सांगितलंय कन्क्लुजन काढा या ग्राफवरून काय ते. ओके. सो यासाठी आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल काय असणार आहे ते मला पुन्हा एकदा दाखवतो बघा. इथे मुद्दा म्हणून मी तुम्हाला दाखवलंय, याच्यामध्ये 5वं तर अननोन टेन्शनसाठी आहे, पण एक गोष्ट इथे मी केली आहे बघा. इथे T/L² आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, बरोबर आहे. आणि त्यामुळे परिस्थिती अशी आली आहे की T/L² ची गरजच नाही. ओके. कारण तुम्ही जो काही T/L² ची जी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे मुळामध्ये, तो L² अगेन्स्ट टीचा जो काही ग्राफ आपण काढणार आहोत बेसिकली, त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा वेगळा कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. म्हणून मी शेवटचा कॉलम जो आहे या ऑब्झर्वेशन टेबलमधला तो इथे स्किप केला आहे बघा, बरोबर आहे. इथे शेवटचा कॉलम होता T/L² वाला, तो या स्लिपसाठी लिहिण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. या स्लिपसाठी आपल्याला हा बघा असा एक ग्राफ घ्यावा लागेल, L² अगेन्स्ट टीचा ग्राफ. आणि इथे मी तुम्हाला हे मुद्दामून हे दिसतात ना ॲरो, हे का दिलेत बघा, कारण मला इथे थोडंसं एक टेक्निकल प्रॉब्लेम येत होता. आणि इथली हा जो पॉईंट आहे, ही जी रेषा आहे, इथे आपला हा जो 4900 वाला नंबर आहे तुम्हाला दिसतोय, तो इथे आहे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि म्हणून मला इथे हे मार्क करता येत नाही प्रॉपरली, कारण एक एरर असा येतोय की एक्झॅक्टली त्या पॉईंटवरती जी आडवी रेषा आपल्याला दाखवायला पाहिजे किंवा पॉईंट दाखवायला पाहिजे, तो त्या इथे मला पेस्ट करता येत नाही आहे. आणि त्यामुळे फक्त एक छोटासा एरर इथे तुम्हाला 100-200 इझिली कळेल. फक्त इथे प्रॉब्लेम होईल की कुठे आहे आपला हा नंबर, त्यासाठी मी इथे फक्त हे ॲरो केलेत. त्यामुळे थोडासा एक एरर जो आहे तो त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की काय असायला हवं होतं खरं तर, आणि इथे त्या एररमुळे काय बदल घडतोय तो. तर पहिल्यांदा स्केल बघा, याच्यावरती एक्स ॲक्सिसवरती तुम्हाला दिसतंय हे 4 सेंटीमीटरवरती 490000 असा नंबर आहे आपल्याकडे, बरोबर आहे. 4,90,000 टू बी प्रिसाइज. आणि 4 सेंटीमीटरची ही व्हॅल्यू असल्यामुळे 1 सेंटीमीटरची जी व्हॅल्यू आहे याला 4ने भागून जे उत्तर येणार आहे ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके. तसंच वाय ॲक्सिसवर तुम्हाला क्लिअर कट दिसतंय 2 सेंटीमीटरवरती 100 आहे, त्याच्यामुळे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 युनिट अर्थात असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर, कारण हा L² आहे. सो या ठिकाणी जे आपलं पहिलं रिडिंग आहे L² ते होतं 146.41. तर आपल्याला माहिती आहे बघा, इथे दिसतोय तुम्हाला हा 200 आहे आणि हा 100 आहे. याचा अर्थ ही जी बरोबर सेंट्रल लाईन आहे याच्या बरोबर मधली ती असणार आहे 150 आणि त्याच्या थोडीशी खाली आपली लाईन येणार आहे 146 साठी, बरोबर आहे. आणि टेन्शनची व्हॅल्यू आपल्याकडे दिली आहे 490000. तर ती ऑलरेडी आत्ता सगळे जे आहेत ते समान अंतरावरतीच असणार आहेत. आपण रिडिंगमध्ये हे आहेत म्हणून इथे प्लॉट नाही केलेत, लक्षात घ्या. हे बरोबर त्या प्रमाणातच आहेत म्हणून इथे प्लॉट केलेत. नाहीतर मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की जे ट्युनिंग फोर्कच्या ज्या व्हॅल्यूज आहेत फ्रिक्वेन्सीच्या त्या एक्स ॲक्सिसवर लिहायच्या नाही आहेत, जे समान याच्यावरती असणारे प्रमाणात तेच अंक आपल्याला लिहायचे आहेत. मग इथे का तेच लिहिलेत, तर ॲक्च्युअली हे समान प्रमाणात आहेत म्हणून लिहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. ओके. सो या ठिकाणी काय होईल तर 146चा पॉईंट आपल्याला या ठिकाणी 490000ला टच करायचं आहे. इथे थोडंसं तुमच्या लक्षात आलं असेल बघा, 150च्या थोडंसं लाईन खाली घेतली आहे. एक लाईन जरी तुम्ही खाली आलात तरी चालेल. मी तुम्हाला सांगितलं तसं मला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे इथे, आणि त्यामुळे हा जो नंबर आहे आपला 490000, इथेच ही लाईन उभी लाईन जी दिसते तुम्हाला व्हर्टिकल लाईन, ही इथेच असायला हवी होती खरे तर.
पण ती थोडीशी इकडे शिफ्ट झाली, तेवढं फक्त समजून घ्या. तुम्ही जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा ही लाईन अशी जाणार आहे. ओके, यानंतर आपण दुसरा जो पॉईंट आहे तो बघूया. या दुसऱ्या पॉईंटसाठी आपली जी दुसरं जे रिडिंग आहे ॲक्च्युली ते एल स्क्वेअरचं रिडिंग आहे 292.41 आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात घ्यायचं की 300चे जस्ट खाली आपल्याला तो पॉईंट शोधायचा आहे. आणि दुसरं जे एक्स ॲक्सिसवरचं रिडिंग आहे ते काय असणार आहे 980000. ओके, सो हे बघा या ठिकाणी मी थोडंसं इथं दिसतंय तुम्हाला 300च्या जस्ट खाली ती लाईन घेतली आहे मी. आणि ही पण बघा ही लाईन इथेच यायला हवी ती खरं तर 980000ची लाईन. ओके, सो थोडासा मी तुम्हाला म्हटलं तर समजून घ्या हा प्रॉब्लेम. तुम्ही ड्रॉ करताना मात्र बरोबर या लाईनवरती ही ड्रॉ करून घ्या. ही जी डार्क लाईन तुम्हाला दिसते या ठिकाणी करून घ्याल. ठीक आहे, तिसरा जो पॉईंट होता आपला 147,000 हे टेन्शन असण्यासाठी, तेव्हा ती जी व्हॅल्यू आहे एल स्क्वेअरची ती काय होती तर 438.9025 वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या पद्धतीने आपण तिथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन टेबलमध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल. तर ती जी 438 आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल 450च्या थोडीशी खाली येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे ही 450ची लाईन आहे आपली आणि त्याच्या थोडं खाली आणलं आहे आपण 438. अर्थात हे अप्रॉक्सिमेटलीच आत्ता आपल्याला शोधावं लागणार आहे आणि एक्झॅक्ट कुठेही आपल्याला 438 असा नंबर मिळणार नाही आहे, कारण मुळातच एका डिव्हिजनची छोट्या एका डिव्हिजनची किंमत सुद्धा प्रचंड आहे. ओके, आणि त्यामुळे हा तिसरा पॉईंट या पद्धतीने आपला प्लॉट होईल. आणि चौथं जे रिडिंग आहे 196,000 साठी 196,000 साठी चुकून एखादा झिरो जर माझ्याकडून बोलायचा राहून गेला तर समजून घ्या. आणि त्याच्याशी करस्पॉन्डिंग जी एल स्क्वेअरची व्हॅल्यू ती आहे 585.64. सो 600च्या जस्ट खाली येईल, बरोबर आहे. सो त्या पद्धतीने आपण घेतलंय बघा. इथे अजून एखादी लाईन तुम्हाला जर खाली शिफ्ट करायची असेल तर करू शकता. अप्रॉक्सिमेटलीच आपण हे करतोय सगळं. आणि हा 196 मात्र यावेळेला बघा बरोबर या लाईनवरती आला आहे, त्याच्यामुळे याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि मग आपल्याला एक स्ट्रेट लाईन काढायची आहे जी ओरिजिनमधून पास होईल आणि ती लाईन इथे मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. ही बघा या पद्धतीने. आता याच्यातले सगळेचे सगळे पॉईंट्स जे आहेत, आता तुम्हाला मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की हे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला काय करायचे इथे डॉट करायचं आहे पूर्ण तुम्हाला आणि त्याच्या भोवती मग असं एक सर्कल काढायचं आहे. ओके, सो या पद्धतीने पहिले हे पॉईंट्स तुम्ही काढून घ्या. याच्या डॉटेड लाईन्स घेतल्या आहेत या तुम्ही ड्रॉ करायच्या नाही आहेत. ओके, ग्राफ प्लॉट करत असताना फक्त आपण अननोन टेन्शनसाठी ते करणार आहे तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ओके, सो तुम्ही काय करा नेहमी जेव्हा पॉईंट मिळेल तिथे तुम्ही काय करणार आहात एक डॉट करणार आहात आणि त्याच्याभोवती फक्त एक सर्कल करणार आहात. असे तुम्हाला 4 पॉईंट्स या ठिकाणी मिळतील. हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. ओके, सो या पद्धतीने ते झालंय. आणि हे बघा इथं कुठेही टी बाय एल स्क्वेअरची गरज काय होती आपल्याला, गरज नव्हती. म्हणून टी बाय एल स्क्वेअरचा कॉलम जो आहे तो या स्लिपसाठी लिहिला नाही तरी चालेल असं मी तुम्हाला म्हटलं होतं. अर्थात आपल्या प्रॅक्टिकल हँडबुकमध्ये तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे त्यामुळे तिथे लिहा, काही प्रॉब्लेम नाही. इथे मी तुम्हाला सांगतोय की एक कॉलम तुमचा कट होऊन जाईल, त्याची गरज नाही आहे म्हणून. ओके, मग आता अननोन टेन्शन कसं काढायचं तर अननोनची जी आपली एल स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती 338.56 समथिंग होती. आणि म्हणून आपण काय करतोय 338 म्हणजे 350 पेक्षा थोडंसं कमी. म्हणून इथे मी तुम्हाला तीही लाईन दाखवली बघा. ही बघा ही 350 असणार आहे, त्याच्या खाली थोडंसं आणलंय रेडनी मी दाखवतोय. ही मात्र तुम्ही डॉटेड लाईन जी दाखवली ना मी डॅश लाईन, ही मात्र तुम्ही तशी काढा, हे लक्षात घ्या. मात्र पेन्सिलने काढायची, लक्षात घ्या. मी तुम्हाला हायलाईट व्हावं म्हणून हा वेगळी शाई वापरली इथे. आणि परपेंडिक्युलर काय करायचं थोडक्यात तुम्हाला हा इथून असा स्ट्रेच करायचा आहे आणि जी स्ट्रेट लाईन आली आहे तिच्यापर्यंत ओढत न्यायचं आहे. आणि मग या पॉईंटपासून आपल्याला काय करायचं आहे तर एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर टाकायचं आहे या पद्धतीने. हा बघा इथे मी तुम्हाला लाईन दाखवली आहे, या पद्धतीने परपेंडिक्युलर टाकायचं आहे. आणि मग इथला हा जो पॉईंट आहे आपल्याला जो रेड डॉटने दिसतोय, खरं तर इथे लक्षात घ्या ही जी लाईन आहे ना ही बरोबर मध्यात टच होईल. कुठे, बरोबर जी 5वी लाईन आहे ना इथे खरं तर आली पाहिजे होती, कारण तुमच्या लक्षात आलं असेल बघा ही लाईन इथे आहे आणि बरोबर याला छेदली आहे. त्यामुळे ही जी 5वी लाईन आहे बरोबर ही थोडीशी या 2 डार्कपेक्षा थोडीशी फिकट असते, पण ही 5वी लाईन आहे बरोबर या 2 लाईनचा सेंटर आहे. इथे ही आपली रेड लाईन यायला खरं तर हवी होती. सो हे जे असणार आहे ते काय असणार आहे आपलं अननोन टेन्शन असणार आहे, हे लक्षात घ्या. सो या पॉईंटला आपण अननोन टेन्शन म्हणणार आहोत, जे खरं तर किती येईल 1163750 डाइन तुमच्या लक्षात येईल, कारण ती जी व्हायब्रेटिंग लेंथ होती तिचा जो स्क्वेअर होता अर्थात तो जो आहे तो तुमच्या लक्षात येईल की 292.41 एक रिडिंग होतं आपल्याकडे, ज्याचं करस्पॉन्डिंग टेन्शन होतं ते 980000 वालं होतं. आणि 438.9025 वालं जे रिडिंग होतं
त्याचं जे टेन्शन होतं ते 1470000 आलं होतं. आता या 292 आणि 438च्या मधलंच हे रिडिंग आहे आपलं व्हायब्रेटिंग लेंथचं 338 म्हणजे, त्यामुळे आपलं जे टेन्शन असणार आहे ते डेफिनेटली 980000 आणि 1470000 याच्या मधलंच असणार होतं आणि ते या पद्धतीने आपण काढले. आता हे कसं कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही, तर तुम्हाला माहिती आहे इथून इथे 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे हे याच्यात ॲडअप करावे लागतील आणि मग पुढे काय होईल, हे पुन्हा अर्ध पुढे गेलं आहे, त्याच्यामुळे याच्या निम्मे याच्यामध्ये आपल्याला ॲडअप केले की आपल्याला हा नंबर इथला मिळून जाईल, हे लक्षात घ्या. ओके, हे हा 6 आकडी आहे लक्षात घ्या, आणि हा जो नंबर तुम्हाला दिसतोय हा 7 आकडी आहे, हा मोठा नाही आहे. ओके, हे लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने अननोन टेन्शन बाय ग्राफ काढू शकता, हे लिहायचं आहे तुम्हाला. आणि त्यांनी तुम्हाला तिथे कन्क्लुजन लिहायला सांगितलं, तसं तुम्ही असं म्हणू शकता, द ग्राफ इज स्ट्रेट लाईन अँड हेन्स द सेकंड लॉ ऑफ सोनोमीटर किंवा लॉ ऑफ टेन्शन इज व्हेरीफाईड. अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे आपल्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये तेच तुम्हाला इथे कन्क्लुजन म्हणून लिहायचं आहे. ओके, सो यानंतर आपण बोलूया अत्यंत महत्त्वाची स्लिप आहे, थोडीशी वेगळी स्लिप आहे आणि ज्याचं कॅल्क्युलेशन खरं तर आपल्या त्या फिजिक्स प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये आपण करणार नाही आहोत आणि म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर चुकून ही स्लिप तुमच्याकडे आली तर तुम्हाला काय करावं लागणार आहे ज्याच्यावरती एक नजर टाकूया. ही आपली स्लिप आहे, स्लिप नंबर L11, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं डिटरमाइन द अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ गिवन ट्युनिंग फोर्क युजिंग अ सोनोमीटर, टेक 5 रिडिंग्स बाय चेंजिंग द टेन्शन. सो 5 जी टेन्शन्स आहेत ती आता नोन असणार आहेत आणि तुम्हाला अननोन फ्रिक्वेन्सी काढायची, इथे ग्राफ काढायचं नाही आहे पण कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते तुम्हाला बघावं लागेल. या ठिकाणी गिव्हन जे आहे लिनियर डेन्सिटी ऑफ वायर हे तुम्हाला दिलेली असणार आहे. इथे मी रेडने मुद्दाम दिले कारण तिथे डॉट 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 आहे आपल्या स्लिपमध्ये आणि तिथे तुम्हाला एक्झामिनर ही व्हॅल्यू जी आहे लिनियर डेन्सिटी ऑफ वायर ही देणार आहेत. ओके, सो या केसमध्ये आपल्याला मिळालेली व्हॅल्यू जी आहे ती 0.0057 ग्रॅम पर सेंटीमीटर. कशी काढली जाते सिंपल तुम्हाला सांगतो. आता खरं तर तुम्हाला इथे ती कशी काढली जाते याची काही गरज नाही आहे, पण तरी लिनियर डेन्सिटी आपल्याला माहिती आहे, मास अपॉन जी काही लेंथ असणार आहे लिनियर डेन्सिटी आपण काढतोय म्हणजे. तर सर्वसाधारणपणे एका सेंटीमीटरमध्ये तिचं वजन किती आहे एका सेंटीमीटर तारेचं, तर 1 सेंटीमीटरची तार आपण घेऊन त्याचं वजन करायला टाकत नाही. आपण जनरली काय करतो, एक साधारण मीटरभर तार जर आपण घेतली म्हणजे 100 सेंटीमीटरची, तर तिचं वजन बघतो आणि मग त्याला 100ने भागलं की आपल्याला 1 सेंटीमीटर इतक्या तारेचं वजन जे काय आहे ते आपल्याला मिळतं आणि मग ते आपण इथे लिहून टाकतो. तर ते 5.7 मिलीग्रॅमच्या आसपास हे वजन आपल्या या केसमध्ये होतं आणि त्यामुळे 0.0057 ग्रॅम पर सेंटीमीटर हे ही जी लिनियर डेन्सिटी ही आपल्याला दिलेली आहे ही जाऊन आपल्याला पुढे वापरायची आहे. ओके, सो आपला प्रयोग जो आहे याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबल कशा पद्धतीने राहील ते बघा. इथे मात्र आपल्याला 5 टेन्शन्स घ्यायचे आहेत, त्यामुळे अननोनचा कॉलम नसणार आहे, इथे अननोनचा रो ॲक्च्युली आपण 2500चं जे मास आहे ते आपण इथे ॲडअप केलेलं आहे. बघा इथे चुकून हे जे आहे इथे स्मॉल एम लिहायला हवं होतं, इथे कॅपिटल एम झालं आहे, तेवढं फक्त लक्षात घ्या. आणि बाकी सगळ्या गोष्टी तशाच आहेत, मगाच्या व्हॅल्यू ज्या होत्या त्याही तशाच आहेत बघा, काही बदलल्या नाहीत. फक्त एक शेवटची व्हॅल्यू आपल्याला ॲडअप करावी लागली. इथे 2500 ग्रॅमसाठी जे व्हायब्रेटिंग लेंथ त्याचा L² आणि मग इथे T/L². ओके, सो इथे कुठलाही अननोन नाही आहे लक्षात घ्या. त्यामुळे आत्ता काय झालं, इथला T/L² मीन बदलला कारण इथे 5वी व्हॅल्यू जी 3344 ॲडअप झाली. त्यामुळे मगाचा T/L² मीन वेगळा आहे, आत्ताचा वेगळा आहे कारण 5व्या व्हॅल्यूमुळे तो चेंज झाला आहे. ओके, सो T/L² मीन आपण या ठिकाणी काढला आहे. आता अननोन फ्रिक्वेन्सी जर काढायची असेल तर काय करायचं बघा. तुम्हाला मी पहिल्यांदा जो आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे तो दाखवतो आणि त्याचं मॉडिफिकेशन कसं होतं आणि मग तो आपण कसा युटिलाइज करणार आहोत आपल्या कॅल्क्युलेशनसाठी तेही दाखवतो. ओके, सो हे कॅल्क्युलेशन टेबल जसं आपण मगाशी बघितलं होतं त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन टेबलमध्ये इथे तुम्हाला काय होईल बघा. 5वा कॉलम जो आहे मी मगाशी म्हटलं होतं कुठे लागणार आहे, तो इथे लागणार आहे. जर ही स्लिप असेल तर मात्र आपल्याला 5वा जो 2500चा जो मासचा कॉलम आहे आपला त्याच्यासाठी हे 5वं कॅल्क्युलेशन आपल्याकडे गरजेचं पडलं. आणि मग या 5 व्हॅल्यूज आपण कुठे लिहिल्या आहेत लक्षात घ्या. या कॅल्क्युलेशन नंतरच आपल्याला मिळालेल्या या 5 व्हॅल्यू आपण मागच्या टेबलमध्ये भरले आहेत. पुन्हा एकदा दाखवतो, या ज्या 5 व्हॅल्यू आहेत या कुठल्या व्हॅल्यू आहेत तर हे या टेबलमधल्याच आहेत, हे लक्षात घ्या. आधी इथे काढायचे आहेत आणि मग त्या कॉलममध्ये भरायचे आहेत. सो याचा मीन T/L² मीन इतका आलाय आणि आता आपल्याकडे असलेला फॉर्म्युला तुम्हाला दाखवतो. हा बघा, n = आपल्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला लिहिलेला आहे आणि याचं मॉडिफिकेशन तुम्हाला मी करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. खरं तर मी इथे लिहिलेलं नाहीये पण तुम्हाला दिसतंय की इथे मी स्क्वेअर केला आहे. यामुळे काय झालं, याचं स्क्वेअर रूट जे आहे ते निघून गेलं आणि इथे 1/12 होतं
ते 2चा स्क्वेअर 4 आणि एलचा स्क्वेअर एल स्क्वेअर. सो 1/4 L² T/m असं झालं. हे आपल्याकडे काय आहे, T/L² होता आपल्याकडे, बरोबर आहे ना. आणि म्हणून हे थोडंसं रिअरेंज करूया, दाखवतो तुम्हाला काय होईल ते. हा जो एम आहे तो मी या साईडला घेतला आणि हा L² इकडे घेतला, म्हणजे आता तुम्हाला T/L² मिळतो, बरोबर आहे. आता आणखीन थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. हे म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल T/L² मीन, कारण ही T/L² मीनची व्हॅल्यू आत्ता आपण काढली आहे. ओके. आणि जी लिनियर डेन्सिटी होती ना एम, ती तुम्हाला दिलेली असणार आहे, बरोबर आहे. सो या इक्वेशनने तुम्हाला काय मिळून जाईल, तर n² मिळेल, लक्षात घ्या. आणि मग त्याचं स्क्वेअर रूट काढलं की तुम्हाला कोण मिळेल, n मिळेल, म्हणजेच फ्रिक्वेन्सी, अननोन फ्रिक्वेन्सी. आतापर्यंत हा जेव्हा प्रयोग केला ना, तेव्हा मी कुठेही तुम्हाला सांगितलं नाही की जी काही ट्युनिंग फोर्क आपल्याला दिला होता त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे ती, कारण त्याची कुठेच गरज खरं तर आपल्याला पडलेली नाही आहे. पण इथे आपल्याला आता गरज आहे की जो तुम्हाला ट्युनिंग फोर्क दिला होता त्याची फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली किती आहे, कारण तो आपल्याला बदलायचाच नव्हता, त्यामुळे त्याचा कुठेही कॅल्क्युलेशनशी संबंध आलेला नाही. पण आत्ता आपल्याला ते फाइंड आउट करावं लागेल की तो कितीचा होता. ओके. सो थोडक्यात हा फॉर्म्युला जो पुन्हा स्क्रीनवरती ठेवला या ठिकाणी, n² आता जो बघितला तोच ठेवलाय, कॉपी पेस्टेड आहे हा. आणि मग या ठिकाणी तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ते करावं लागेल. इथे मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात बघा. इथे हा 4 आहे, एमची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली आणि T/L² मीन जो आत्ता काढला होता तो. ओके. सो हे थोडंसं आणखीन सोपं करून घेऊया. बघा काय केलं, हा 3347.8 इथे लिहिला आणि 4 × जो 0.0057 होता त्याचा भागाकार इथे केला आहे. ओके. सो हे लॉग टेबलने तुम्ही करू शकता. मी डायरेक्ट उत्तर याचं इथे लिहितोय. ओके. सो n² ची व्हॅल्यू जी आहे याने याला भागल्यानंतर तुम्ही काय करा, शक्यतो लॉग टेबलने करत असताना बघा हा राऊंड फिगरमध्येच तुम्हाला घ्यावा लागेल, 3348 घ्यावा लागेल, कारण आपण 4च नंबर बघतो. हा 5 किंवा 5पेक्षा मोठा आहे त्यामुळे. आणि मग याचा जो लॉग असेल तो मायनस करून घ्या, मग अँटीलॉग बघा, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि कदाचित तुम्हाला हे असं उत्तर मिळणार नाही, 4 अंकानंतर पर्यंतच आपल्याला मिळतं. मग कदाचित 1468 आणि त्यानंतर 00 आपल्याला कदाचित मिळून जातील. पण तरीही n² ची ही व्हॅल्यू अशी आली आणि याचं स्क्वेअर रूट जे आहे ते 383.18 हर्ट्स असं हे एनचं उत्तर आलेलं आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपल्याकडे असलेला एक जो स्टँडर्ड ट्युनिंग फोर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे 384 हर्ट्स. सो 384 हर्ट्स फ्रिक्वेन्सीचा कदाचित ट्युनिंग फोर्क आपल्याला दिला होता असणार आहे, म्हणूनच ही व्हॅल्यू आपल्याला 383.18 हर्ट्स इतकी मिळालेली आहे. अर्थात तो 384 हर्ट्सचाच ट्युनिंग फोर्क वापरलेला होता आणि म्हणून हे असं आलंय. ओके. फक्त हे n² वरून हे सुद्धा कसं काढणार, तर एकदा तुम्हाला मी लॉग टेबलच्या साहाय्याने दाखवून ठेवतो. खरं तर आपण हे लॉग टेबलमध्ये शिकलोय, पण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून ठेवतो. हे कसं करावं लागेल आपल्याला, तर आपल्या फॉर्मॅटनुसार हे असं मांडून घ्यावं लागेल. 4 डेसिमल पॉईंट मी हा पॉईंट इकडे शिफ्ट केला, हे 3 कट करून टाकले, 14.68 शिल्लक राहिले इंटू 10⁻⁴, कारण 4 पॉईंट इकडे घेतले. आता 10⁻⁴ चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे 10⁻² आहे, आणि मग 14.68चं स्क्वेअर रूट फक्त आपल्याला त्याच्यात बघावं लागेल त्या लॉग टेबलच्या त्या स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये, चार्टमध्ये. आणि मग हे 3.832 इंटू 10⁻², म्हणजे 2ने पुन्हा एकदा पॉईंट इकडे शिफ्ट होईल आणि मग आपलं या मेथडने खरं तर उत्तर येणार आहे 383.2 हर्ट्स. सो या पद्धतीने अननोन फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे. पुस्तकामध्ये हे डिस्कस केलेलं नाही आहे, म्हणून हे गरजेचं होतं. आणि आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा काय ते, मागच्या सेशनमध्ये जेव्हा आपण सोनोमीटर फर्स्ट बघत होतो तेव्हा मी एक स्लिप जी होती त्याच्याबद्दल डिस्कशन केलं नाही. खरं तर लॉ ऑफ टेन्शन असं वरती लिहिलेलं होतं. ही स्लिप जी होती L10 नंबरची, जिचं डिस्कशन झालंच नाही. खरं तर ती L10 नंबरची जी होती त्याच्यावरती लॉ ऑफ टेन्शन असं लिहिलेलं होतं, आणि तिथे लॉ ऑफ टेन्शन असल्यामुळे मी ती सोनोमीटर सेकंडची स्लिप आहे असं समजून त्याच्यावरती डिस्कशन केलं नव्हतं. खरं तर ती सोनोमीटर फर्स्टची स्लिप आहे आणि तिथे ग्राफ आहे तो प्लॉट करायला सांगितलं आहे. म्हणजे सोनोमीटर फर्स्टचा जो काही ग्राफची स्लिप आहे ती आहे L10 वाली. तर ते लक्षात घ्या, आणि ती जर स्लिप आली तर तुम्हाला मात्र तिथे सोनोमीटर फर्स्टचा ग्राफ काढावा लागणार आहे, हे लक्षात घ्या.